श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या प्रपंचामध्ये पैशांचा खळखळाट असावा, पैसा तुम्हाला कधीच कमी पडू नये, अखंड पैशाचा स्रोत तुमच्या आयुष्यात वाहत जावा आणि त्याचबरोबर नुसता पैसाच नाही तर आत्मिक शांतीही तुम्हाला प्रचंड मिळावी, असं जर तुम्हाला मनोमन वाटत असेल तर आज आम्ही श्री स्वामी समर्थांचा अतिशय रहस्यमय मंत्र घेऊन आलो आहोत. तो मंत्र तुम्ही जर संपूर्ण ऐकला तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, आज आपण पाहणार आहोत ब्रह्मपदकार काय केल्याने होय निर्धार. स्वामी समर्थांचे उत्तर नक्की ऐका. वेदांत पंडित विष्णुबुवा ब्रह्मचारी हे वेदांवर भाषण करत असत आणि लोकांना उपदेश करून कुमार्गावर जे असतील त्यांना चांगला मार्ग दाखवत असत. एकदा अक्कलकोटच्या मालोजी राजांच्या मनात असे आले की विष्णुबुवा यांना आपल्या येथे आणून वेदांत चर्चा करावी. मग विष्णुबुवांनी ज्ञानेश्वरी आणि इतर संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ यांचे विवरण करून सर्वांना स्वतःच्या ज्ञानाने अचंबित केले. त्यांच्या कीर्तनाने सर्वजण त्यांची स्तुती करू लागले. एके दिवशी विष्णुबुवा समर्थांच्या दर्शनासाठी आले आणि काही वेदांत विषय काढून त्यांनी स्वामी समर्थांना विचारले की ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार, म्हणजे देवाशी एकरूप होण्यासाठी काय करावे लागेल. हे ऐकून स्वामी काहीच बोलले नाहीत आणि फक्त ते हसत होते. त्यांची ही विचित्र कृती पाहून विष्णुबुवा लोकांना म्हटले, हा वेडा संन्यासी आहे, याने लोकांना भुरळ पाडली आहे. हा संन्यासी नसून हा एक ढोंग माजवणारा साधू आहे आणि तुम्ही ह्याला फसला आहात. यांना वेदशास्त्राचे काही ज्ञान नाही, असे विष्णुबुवा म्हणू लागले. एवढे बोलून विष्णुबुवा घरी येऊन झोपले. त्यांच्याबरोबर 2 पारशी लोक होते. त्या रात्री विष्णुबुवांना एक विचित्र स्वप्न पडले की एक महाविषारी विंचू त्यांना दंश करत आहे आणि एकाकी असंख्य विंचू त्यांच्या अंगावर चढले आहेत. हे जाणून ते खडबडून उठले. त्यांचे शरीर घामाने भिजलं होतं, तोंडाला कोरड पडली होती. त्यावेळी त्यांच्या जवळच्या पारशी लोकांनी विचारले की काय झाले. त्यावेळी विष्णुबुवांनी स्वप्नात काय घडले ते सांगितले. त्यावेळी ते पारशी लोक म्हटले, अशी स्वप्ने भरपूर पडतात, तुम्ही काळजी करू नका, झोपा. दुसऱ्या दिवशी विष्णुबुवा स्वामींपाशी आले आणि पुन्हा स्वामी समर्थांना पाठीमागील प्रश्न पुन्हा विचारला. त्यावेळी स्वामी समर्थ महाराज खदाखदा हसले आणि म्हटले, हे यतीश्वर, ब्रह्मपदी तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखोनी रुचिकांसी काय म्हणून भ्यालासी. जरी वृथाभय मानितोसी मग ब्रह्मपदी जानसी कैसे. ब्रह्मपदी तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे, फुकट होता न याची. याचा अर्थ असा होता की स्वामी म्हणतात, तू स्वप्नामध्ये जर विंचू बघून भीतीने थरथरत आहेस, तुला तुझ्या जीवाची इतकी भीती आहे, तर परमेश्वराचे नुसते नाव घेऊन त्याच्याशी एकरूप कसा होशील. त्यासाठी आतून तुला परमेश्वराशी एकरूप झाले पाहिजे आणि ते होण्यासाठी तुला तुझ्या वासनांवर, अहंकारावर, थोडक्यात षडरूपीवर विजय मिळवता आला पाहिजे. तो सहजासहजी होणार नाही. यासाठी मनावर ताबा ठेवणे जमले पाहिजे. एवढे ऐकताच विष्णुबुवांना स्वामींची महती पटली. त्यांचे डोळे भरून आले आणि त्या समयापासून ते स्वामींच्या भक्तीमध्ये लीन झाले. त्यांचा अहंकार पळून गेला. तर या कथेचा बोध हाच आहे की तुम्ही तुमचं ध्येय जे ठरवता त्यासाठी सर्वस्व अर्पण केले पाहिजे. कष्टाला न घाबरता संकटांशी सामना करत तुम्ही तुमचं ध्येय गाठू शकता आणि त्यासाठी तुमचा भगवंतावर पूर्ण विश्वास असला पाहिजे. मग यश हे तुमचं आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणूनच मंडळी, जर तुम्हाला वाटत असेल तो परमपिता परमेश्वर तुमच्या बरोबरीने तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या जीवनामध्ये वास्तव्यास यावा आणि सर्व संकटांपासून तुमची सुटका करावी, तुम्हाला योग्य मार्गदर्शन करावे, तुम्हाला आर्थिक, मानसिक आणि शारीरिक कष्टातून बाहेर काढावे, तर हा मंत्र तुम्ही जरूर संपूर्ण ऐका.
त्याशिवाय स्वामी तुम्हाला भेटणार नाहीत. स्वामींना सोप्या रीतीने मिळवायचा मार्ग म्हणजे मंत्र, आणि हे मंत्रच आपल्याला स्वामींपाशी घेऊन जातात. आणि म्हणूनच तुम्हाला करायचं काय आहे, फक्त हा मंत्र संपूर्ण ऐकायचा आहे. हळूहळू स्वामी तुमच्या जीवनात येऊन सर्व काही व्यवस्थित करतील. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाचे. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद
श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद